नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। स्पेक्ट्रम अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। चला तर मित्रांनो, तुम्ही इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत आहात। आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत। यापूर्वी 2026 चा जो काही निकाल लागला तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले आहे आणि स्पेक्ट्रम अकॅडमीचा त्यात सिंहाचा वाटा आहे। याही वर्षी आपण इयत्ता 4थी आणि 7वी साठी स्कॉलरशिप परीक्षा सुरू करतोय। बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज असतो की स्कॉलरशिप परीक्षा ही नेमकी कशासाठी असते। तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही जी स्कॉलरशिप परीक्षा आहे ही तुम्हाला आर्थिक मदत भेटते, कारण प्रत्येक वर्षाला तुम्हाला याची ठराविक रक्कम भेटत असते। मग 5,000 असेल, 7,000 असेल, बरोबर। पण याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाची म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी जर तुम्ही या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पास झाला तर वर्गामध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून शिक्षक आणि बाकीचे विद्यार्थी तुमच्याकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस तुम्ही फ्युचरमध्ये 10वी 12वी झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा नेमकं काय असतं याच्याकडे तुम्ही वळता आणि साहजिकच जीवनामध्ये एक वेगळी आगळी ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला क्लास 1, क्लास 2, क्लास 3 हे जे काही ऑफिसर लेवलची पदं वगैरे आहेत या पदांची तुम्हाला माहिती होते। एकूणच आर्थिक फायद्याबरोबरच स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, त्याचबरोबर फ्युचरमध्ये स्वतःचं करिअर निवडण्यासाठी या स्कॉलरशिप परीक्षा आतापासूनच त्याची तयारी करणं हे गरजेचं आहे। म्हणून विद्यार्थी असेल, पालक असेल, इतर कोणी नातेवाईक असेल, त्यांनी देखील आपल्या पाल्याला स्कॉलरशिप परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करावं, किंबहुना त्याला तशा पद्धतीचा सपोर्ट करावा। आणि म्हणून स्पेक्ट्रम अकॅडमीने ऑनलाईन हा प्लॅटफॉर्म खास 4थी आणि इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी आपण सुरू केलेला आहे। मित्रांनो, पेपर अतिशय सोपे असतात। जी तुमची क्रमिक पुस्तके आहेत त्या क्रमिक पुस्तकावर आधारित प्रश्न उत्तर वगैरे असतात। मग त्यातीलच जे काही मराठी आहे, त्याचबरोबर इंग्रजी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, याच्या पलीकडचे प्रश्न नसतात। आता यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठी व्याकरणामध्ये आकलन क्षमता आहे, त्याचबरोबर वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार या घटकावरती प्रश्न विचारले जातात। मग त्यातीलच सोपं कसं असतं, स्कॉलरशिप परीक्षा नेमकी काय आहे, मराठी व्याकरणामध्ये नेमकं काय विचारलं जातं, त्यातील आपण एक घटक घेणार आहोत। त्या घटकाचं नाव आहे वर्णविचार, वर्णमाला, मूळाक्षरे। मित्रांनो, काय आहे याच्यामध्ये, तर याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय की आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची आहे। आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची आहे। त्याच्यामध्ये 50 मूळाक्षरे आहे। पण या मूळाक्षरांचा जर विचार वगैरे केला तर तुम्हाला लक्षात घ्यायचंय की मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात। अनेक वर्ण ठराविक क्रमाने एकत्र आले की अर्थपूर्ण शब्द तयार होतो। जसं दबक म्हटल्यानंतर लक्षात येत नाही, आपल्याला काय म्हणावं लागतं रे, बदक म्हणावं लागतं। काय म्हणावं लागतं, बदक म्हणावं लागतं। रकवत म्हटल्यानंतर लक्षात येत नाही, आपल्याला काय म्हणावं लागतं, करवत म्हणावं लागतं। काय म्हणावं लागतं, करवत। आणि म्हणून मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात। अनेक वर्ण ठराविक क्रमाने एकत्र आल्यास हे अर्थपूर्ण शब्द तयार होतात, बरोबर। काय होतात रे, अर्थपूर्ण शब्द तयार होतात। मग हे जे काय अर्थपूर्ण शब्द वगैरे आहे या अर्थपूर्ण शब्दांनाच काय म्हणायचं रे, वाक्य म्हणतात। अर्थपूर्ण शब्द समूहाला काय म्हणायचं, वाक्य असे म्हणतात। आता वाक्य असे म्हणतात याचा अर्थ असा, मी जर म्हटलं की जड समीर गेला आज दप्तर शाळेत लवकर घेऊन। पहा काय लिहिलं मी, जड समीर गेला आज शाळेत दप्तर घेऊन। हे बरोबर वाटतं का, नाही। मग हे कसं वाक्य होईल रे, तर याचा जर विचार वगैरे केला
तर मग आता तुम्हाला ते लक्षात घ्यायचं आहे, ते म्हणजे असं की मित्रांनो हे पहा, मी पहिल्यांदा हा शब्द घेतला, आज समीर जड दप्तर घेऊन लवकर शाळेत गेला. पहा, आज समीर जड दप्तर घेऊन लवकर शाळेत गेला. हे वाक्य अर्थपूर्ण आहे, बरोबर. आणि म्हणून इथं मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं नीट लक्षात घ्या. इथं मी तुम्हाला कम्प्लिटली सांगितलं होतं की मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. अनेक वर्ण ठराविक क्रमाने एकत्र आल्यास काय तयार होतो रे? अर्थपूर्ण शब्द तयार होतो. काय तयार होतो? अर्थपूर्ण शब्द तयार होतो, बरोबर. आणि अर्थपूर्ण शब्द समूहालाच काय म्हणायचं? वाक्य म्हणायचं. हे जे काही अर्थपूर्ण शब्द आहेत ना, या अर्थपूर्ण शब्द समूहाला काय म्हणतात रे? वाक्य म्हणतात. मग आता लक्षात ठेवा, हे पहा इथं मी लिहिलेलं आहे. काय लिहिलं पहा, मी काय सांगितलं होतं की मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. अनेक वर्ण ठराविक क्रमाने एकत्र आल्यास अर्थपूर्ण वाक्य तयार होतं. अर्थपूर्ण 5-6 वाक्य एकत्र आले परिच्छेद तयार होतो. 2-4 परिच्छेद एकत्र आले उतारा तयार होतो. अनेक उतारे एकत्र आले लेख तयार होतो. अनेक लेख एकत्र आले पुस्तक तयार होतं. पुस्तकामध्ये लेख, लेखामध्ये उतारा, उतार्यामध्ये परिच्छेद, परिच्छेदामध्ये वाक्य, वाक्यामध्ये शब्द, शब्दामध्ये वर्ण, आणि वर्णात काय असतात रे? मूलध्वनी असतात. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पहा, ही अक्षरे. अक्षरे म्हणजे तरी काय? तर अक्षरे याचा अर्थ आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या ज्या खुणा आहेत ना, आपल्या काय ध्वनीच्या किंवा आवाजाच्या ज्या खुणा आहेत, त्या खुणांना काय म्हणायचं रे? अक्षरे म्हणतात. मग इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं, पहा मित्रांनो, इथं जर तुम्ही पाहिलं तर आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जातो, आधुनिक मराठी वर्णमाला ही एकूण 52 वर्णांची आहे. कारण शासन निर्णय 6 नोव्हेंबर 2009 रोजी 9 नुसार महाराष्ट्र शासनाने अ ओ आ या 2 आदत्त नवीन इंग्रजी स्वरांचा स्वीकार केलेला आहे. भाषा अभ्यासक डॉक्टर अरविंद मंगळूरकर यांनी हे 2 स्वर म्हणून त्याचा पाठपुरावा केला. लक्षात ठेवा, आधुनिक मराठी वर्णमाला एकूण किती वर्णांची आहे रे? 52. कारण 6 नोव्हेंबर 2009 रोजी महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे? महाराष्ट्र शासनाने अ आणि अ या 2 इंग्रजी आदत्त स्वरांचा स्वीकार केला. कोणते आहे रे? अ आणि अ. मग 50 मध्ये 2 मिळवले, किती झाले रे? 52 झाले. भाषा अभ्यासक डॉक्टर अरविंद मंगळूरकर यांनी काय केलेले? त्याचा पाठपुरावा केलेला आहे. आता पहा, याचा विचार करत असताना हा आहे वर्ण विचार. पहा, वर्ण विचार. वर्ण विचाराचं हे जे काही 52 वर्ण आहे ना, या 52 वर्णांमध्ये हे आहे 52 वर्ण. किती वर्ण आहे रे? 52. या 52 वर्णामध्ये काय केलं? 52 हे जे काही वर्ण आहे, या 52 वर्णांचा जर विचार वगैरे केला तर या 52 वर्णामध्ये 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत, 34 व्यंजने आणि 2 काय आहे रे? विशेष संयुक्त व्यंजने. पहा, अ आ इ ई उ ऊ रू लू ए ऐ ओ अ आणि औ. हे किती झाले रे? 14. हे 2 स्वरादी आणि हे 34 व्यंजने आहे. आणि क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजने आहेत. पहा, एकदम सविस्तर तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या 52 वर्णांचं हे वर्गीकरण या ठिकाणी दिलेलं दिसून येतं. ठीक आहे. आता पुढे जर पाहिलं तुम्ही तर पुढचा विचार करत असताना पहिली काय होते रे? 12 खडी. आतापर्यंत तुम्ही काय ऐकून होता? 12 खडी ऐकून होता. काय ऐकून होता रे? 12 खडी. आता मात्र काय आहे? ही 14 खडी आहे. कोणती खडी आहे रे? 14 खडी. लक्षात ठेवा,
ही कोणती खडी आहे? 14 खडी. आता 14 खडीमध्ये व्यंजनात स्वर मिळून अक्षर बनते. व्यंजनात काय मिळतं रे? स्वर. प्रत्येक व्यंजनात 12 स्वर व 2 स्वरादी अशी चिन्हे म्हणून आपण 14 अक्षरे तयार करतो, त्यांना आपण 14 खडी म्हणतो. जसं इथं काही स्वर चिन्ह नाही, क तयार झाला, बरोबर, क. नंतर पुढे काय आहे रे? या ठिकाणी हे आ, इथं काना आहे, म्हणजे हे स्वर आहेत, हे स्वराचं चिन्ह आहेत. मग कसं तयार झालं? अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा, बरोबर. म्हणजेच क का की की कु कु के क्या कै को कॉ कौ कम आणि कहा. व्यंजनामध्ये स्वर मिसळला जातो. व्यंजनामध्ये काय मिसळला जातो रे? स्वर. हा क आहे, क चा पाय मोडला, क मध्ये अ मिळवला, मग त्याला काय तयार झाला रे? तो क तयार झाला. मग या क ला स्वर चिन्ह दिलं. स्वर चिन्ह दिल्यानंतर कला काना का, ही पहिली वेलांटी, ही दुसरी वेलांटी, हा पहिला उकार, हा दुसरा उकार, हा एक मात्रा, हे 2 मात्रे, हा काना 1 मात्रा, हा काना 2 मात्रा. मग अशा पद्धतीने या ठिकाणी व्यंजनामध्ये स्वर मिसळून काय झालेली आहे रे? 14 खडी तयार झालेली आहे. हे कोण? हा काय? काना आहे. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर हा काना आहे, नीट लक्षात ठेवा. हा काना आहे, ही पहिली वेलांटी आहे, ही दुसरी वेलांटी आहे, हा पहिला उकार आहे, हा दुसरा उकार आहे, हा एक मात्रा आहे, हे क्या असं आहे, हे 2 मात्रे आहे, हा काना 1 मात्रा आहे, हा क आहे, हे काना 2 मात्रे आहे, हा अनुस्वार आहे आणि हा विसर्ग आहे. मग काय तयार झालं? क का की कु कु के कै को कौ क्या. हे पा, क का की कु कु के क्या कै को कॉ कौ कम कहा. येते लक्षात? तर अशा पद्धतीने ही 14 खडी तयार झालेली आहेत. आता हे आहे स्वर. आता स्वरांच्या संदर्भात विचार करत असताना स्वरांची संस्कृत मध्ये त्याला अच म्हणतात. तोंड उघडे आणि पसरट होतं म्हणून विवृत. पहा, अ आ ई ई उ ऊ रू लू ए ऐ ओ अ, बरोबर. आणि हे स्वर हे कसे असतात रे? स्वतंत्र असतात. मग ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त, इंग्रजी, तत्सम, सिद्ध, साधित, सजातीय आणि विजातीय असे हे स्वरांचे किती प्रकार आहे रे? तर हे 9 प्रकार इथं आपल्याला पाहायचं आहे. आता इथं पहा, इथं तुम्हाला दिलेलं आहे स्वर हे स्वतंत्र असतात. काय रे? स्वर हे स्वतंत्र असतात. याचं कारण काय आहे माहितीये? कारण स्वर हे स्वतंत्र असतात कारण स्वरांचा उच्चार करताना दात, ओठ, जीभ, तालू यांचा हवेला अडथळा येत नाही. यांचा हवेला अडथळा येत नाही. सहजासहजी एकमेकांना स्पर्श होत नाही. एकमेकांना काय रे? स्पर्श होत नाही. म्हणून स्वर हे कसे असतात रे? स्वतंत्र असतात. पाहून घ्या, स्वर हे स्वतंत्र असतात कारण स्वरांचा उच्चार करताना दात, नंतर काय आहे रे? दात, ओठ, जीभ आणि तालू यांचा हवेला अडथळा येत नाही. सहजासहजी एकमेकांना स्पर्श होत नाही. माझ्या पाठी म्हणून पहा, अ आ ई ई होते का होठाची हालचाल? जिभेची हालचाल होते का? नाही. दात, होठ, जीभ, तालू एकमेकांना स्पर्श लागतो का? नाही. जसं पप्पा, मम्मी होठाला होठ लागतो, तसे इथं मात्र अ आ ई ई उ ऊ ओ औ अम. पहा, याचा उच्चार करताना
स्वर हे स्वतंत्र असतात कारण स्वरांचा उच्चार करताना दात, होठ, जीभ, तालू यांचा हवेला अडथळा येत नाही. सहजासहजी एकमेकांना स्पर्श होत नाही. म्हणून स्वर हे कसे असतात रे? स्वतंत्र. मग अ पासून स्वर हे कसे असतात? आता काय लिहिलं ते? स्वर हे स्वतंत्र असतात. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता पहा, हे स्वर हे स्वतंत्र झालं. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे जात असताना आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी पुढच्या भागाचा आपल्याला विचार करायचा आहे. ते आहे इंग्रजी स्वर. आता इंग्रजी स्वर म्हटल्यानंतर इंग्रजी स्वर कोणते आहेत रे? तर इंग्रजी स्वरांचा विचार करत असताना ए आणि अ या दोन स्वरांना आदत्त किंवा इंग्रजी स्वर असे म्हणतात. कोणते स्वर म्हणायचे यांना? आदत्त, आदत्त, आदत्त किंवा आदत्त इंग्रजी स्वर म्हणतात. इंग्रजी स्वर म्हणतात. कारण आपली भाषा पूर्ण करण्यासाठी सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 30 ते 40% शब्द आपण इंग्रजी बोलतो. कसं रे? आपण म्हणतो ऑक्सिजन, आपण काय म्हणतो? गॅस, आपण म्हणतो डॉक्टर, आपण काय म्हणतो? डॉक्टर नंतर ॲम्ब्युलन्स, ॲम्ब्युलन्स. काय शब्द आहे रे? ॲम्ब्युलन्स. आता लक्षात ठेवा, आदत्त इंग्रजी स्वर म्हणतात कारण सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 30% शब्द आपण इंग्रजी बोलत असतो. आणि म्हणून आपण आपल्या भाषेची गरज पूर्ण करण्यासाठी या स्वरांचा स्वीकार कधी केला रे आपण? या स्वरांचा स्वीकार केला आपण 6 नोव्हेंबर 2009. आणि याचा पाठपुरावा केला भाषा अभ्यासक डॉक्टर अरविंद मंगलोरकर यांनी केला. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ॲ आणि अ या दोन स्वरांना आदत्त इंग्रजी स्वर असे म्हणतात. आणि ते आणले 6 नोव्हेंबर 2009 रोजी महाराष्ट्र शासनाने त्याचा स्वीकार केलेला आहे. त्यानंतर आहे हे तत्सम स्वर. आता तत्सम स्वर कोणते? तर तत्सम स्वराचा जर विचार केला तर हे आहे तत्सम स्वर. मग तत्सम स्वर कोणते रे? रू आणि लू. हे जे काही दोन स्वर आहे हे संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आलेले आहे. ही जी काही संस्कृत भाषा आहे या संस्कृत भाषेतून ते मराठी भाषेत आलेले आहे. कोणत्या भाषेत आलेले आहे? मराठी भाषेत आलेले आहेत. बरोबर. आणि म्हणून यापासून मराठी भाषेमध्ये जे काही शब्द वापरले जातात ते सगळे संस्कृत आहे. रू आणि लू या दोन स्वरांना संस्कृत तत्सम स्वर म्हणतात कारण ते संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत. जसं ऋतू शब्द आहे, ऋषी शब्द आहे, कृषी शब्द आहे, क्लुप्ती. तर हे जे शब्द आहे हे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. आणि म्हणून त्यांना काय म्हणायचं रे? तत्सम स्वर. तत्सम स्वरानंतर कोणते स्वर आहे? सिद्ध स्वर. जर कोणी तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला की मराठी भाषेमध्ये सिद्ध स्वरांची संख्या किती आहे? सिद्ध स्वरांनाच मूळ स्वर म्हणतात. तर त्यांची संख्या आहे 5. 5 कोणती आहे रे? अ, ई, अ नंतर काय आहे रे? अ नंतर ई, ई नंतर अ नंतर ई नंतर काय आहे? ऊ. कोणता ऊ आहे हा? पहिला. त्याला काय म्हणायचं? ऊ. बरोबर. ऊ नंतर काय आहे रे? रू. आणि रू नंतर आहे लू. या 5 स्वरांना मूळ स्वर म्हणतात कारण याच्यापासून हा आ तयार झाला,
इच्यापासून ही ई तयार झाली, याच्यापासून हा ऊ तयार झाला, बरोबर. आणि म्हणून मराठी भाषेमध्ये मूळ स्वरांची संख्या किती आहे रे? 5. जसं इंग्रजीमध्ये तुम्ही म्हणता AEIOU, तसं मराठी भाषेमध्ये मूळ स्वरांची संख्या किती आहे रे? 5 आहे. मूळ स्वर किंवा सिद्ध स्वर 5. ठेवा लक्षात. पुढे साधित स्वर. आता साधित म्हणजे काय? तर साधित याचा अर्थ असा, सिद्ध स्वरापासून जे स्वर तयार झाले, जे स्वर तयार झाले त्या स्वरांना काय म्हणायचं रे? सिद्ध स्वरापासून जे स्वर तयार झाले त्या स्वरांना काय म्हणायचं? साधित स्वर म्हणतात. लक्षात ठेवा, सिद्ध स्वरापासून जे स्वर तयार झाले त्या स्वरांना साधित स्वर म्हणतात. मग हे कसं? तर याचा जर विचार केला तर याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ते म्हणजे असं, हा जो अ आहे ना, या अ पासून पहा, हा जो अ आहे ना, या अ पासून काय तयार झाला? अ पासून आ तयार झाला. लक्षात ठेवा रे, अ पासून काय तयार झाला? आ. ई पासून काय तयार झाला? ई. आणि उ पासून काय तयार झाला? उ. आणि म्हणून आ ई उ हे जे काही स्वर आहे, या स्वरांना कोणते स्वर म्हणायचं रे? यांना म्हणायचं साधित स्वर. कोणते स्वर आहे हे? साधित स्वर. लक्षात ठेवा, यांना म्हणायचं आहे साधित स्वर. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे सजातीय स्वर. सजातीय म्हणजे एकाच उच्चार स्थानातील स्वरांना सजातीय स्वर म्हणायचं. काय रे? एकाच उच्चार स्थानातील एकाच उच्चार स्थानातील स्वरांना काय म्हणायचे रे? स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. एकाच उच्चार स्थानातील स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. जसं इथं जर आपण पाहिलं तर अ आ याचा उच्चार कंठातून होतो. ई ई याचा उच्चार तालव्य आहे. आणि उ ऊ याचा उच्चार ओष्ठ्य आहे. आणि म्हणून एकाच उच्चार स्थानातील स्वरांना काय म्हणायचं? सजातीय स्वर म्हणायचं. अ आ कंठ, ई ई तालव्य आणि उ काय आहे रे? ओष्ठ्य. हे तुम्हाला पक्क लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय आहे पहा. पुढच्या भागाचा जर विचार केला तर हे आहे विजातीय स्वर. विजातीय स्वर म्हणजे काय? तर विजातीय स्वर याचा अर्थ असा की भिन्न उच्चार स्थानातील स्वरांना काय रे? इथं जर पाहिलं तर याला काय म्हटलं जातं? भिन्न उच्चार स्थानातील स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. काय लिहिलं पहा? भिन्न उच्चार स्थानातील भिन्न उच्चार स्थानातील स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. विजातीय स्वर म्हणतात. काय रे? भिन्न उच्चार स्थानातील जे स्वर आहेत त्या स्वरांना काय म्हणायचं? विजातीय स्वर म्हणतात. जसं अ कंठ आहे, ई मात्र तालव्य आहे, उ ओष्ठ्य आहे, रू मात्र मूर्धन्य आहे, हा ई तालव्य आहे आणि हा आ कसा आहे रे? कंठ आहे. आणि म्हणून भिन्न उच्चार स्थानातील स्वरांना काय म्हणायचे? विजातीय स्वर असे म्हणतात. ठीक आहे. आता हे आहे
स्वरादी. बरोबर. आता स्वरादीमध्ये इथं जर तुम्ही नीट बारकाईने पाहिलं तर मित्रांनो, इथं पहा, इथं हा जो काही प्रकार आहे, हे जे काही अक्षर आहेत, तर इथं जर तुम्ही नीट बारकाईने विचार केला तर हे जे स्वर आहे ना, या स्वरांमध्ये ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त आणि इंग्रजी असे स्वरांचे प्रकार आहे. काय आहे? ऱ्हस्व, दीर्घ आणि इंग्रजी. आता याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की इथं पहा, हे स्वर किती आहेत रे? हे स्वर आहे 14. पहा, अ, आ, ई, उ, ऊ, रू, लू, ए, ऐ, ओ, आणि औ. हे किती स्वर झाले? 14. या 14 स्वरांचं वर्गीकरण मग इथं आहे स्वर वर्गीकरण. मग स्वर वर्गीकरणामध्ये काय आहे रे? स्वर वर्गीकरणाचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी मित्रांनो, हे ऱ्हस्व, हे काय आहे? दीर्घ, हे संयुक्त आणि हे कोणते आहे रे? इंग्रजी स्वर. आता पहा, इकडे मी लिहितो. आता इथं पहा, हे आहे ऱ्हस्व स्वर, ऱ्हस्व स्वर, ऱ्हस्व स्वर. हे कोणते आहेत रे? दीर्घ स्वर. आणि हे कोणते आहे तिसरे? संयुक्त स्वर. आणि हा कोणता आहे चौथा? हे इंग्रजी स्वर. कोणते स्वर आहे रे? इंग्रजी स्वर. आता या भागाचा जर विचार केला तर ज्या स्वरांचा उच्चार अखूड होतो, कसा होतो रे? अखूड, त्यांना म्हणायचं ऱ्हस्व स्वर. ज्यांचा उच्चार लांबट होतो, लांबट, त्यांना म्हणायचं दीर्घ स्वर. आता पाहून घ्या, इकडे पहा, जसं आता इथं नीट लक्षात घ्या, इथं काय आहे रे? अखूड उच्चार, अखूड. पा, आ, ई, ऊ, रू, हे पहा, हा आहे रू आणि हा आहे लू. 1, 2, 3, 4, 5 मराठी भाषेमध्ये इथं ऱ्हस्व स्वर 5 आहेत. ऱ्हस्व स्वर किती आहे रे? 5. ऱ्हस्व स्वरांची संख्या किती आहे? 5 आहे, 5. पहा, हे जे ऱ्हस्व स्वर आहे, या ऱ्हस्व स्वरांची संख्या किती आहे रे? 5 आहेत. किती आहे रे? 5. अ, ई, उ, रू आणि लो. दीर्घ स्वरांची संख्या किती आहे रे? दीर्घ स्वरांची संख्या 3 आहे, आ, ई आणि ओ. बरोबर. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर हे आहे संयुक्त. संयुक्त म्हणजे कोणते? तर संयुक्त स्वरांचा जर विचार केला तर ए, आई, ओ आणि औ. मग पहिला अ आणि पहिला ई एकत्र आला, ए तयार झाला. दुसरा आ आणि दुसरा ई एकत्र आला, आई तयार झाला. पहिला अ आणि पहिला उ एकत्र आला, ओ तयार झाला. दुसरा आ आणि दुसरा उ एकत्र आला, औ तयार झाला. बरोबर. यांची संख्या किती रे? 4. आणि 2 स्वर आहे इंग्रजी, ए आणि ऑ. हे किती झाले? 4. हे किती झाले? 2. मग लक्षात ठेवा, ऱ्हस्व स्वर 5, दीर्घ 3, संयुक्त 4 आणि इंग्रजी स्वर किती आहेत रे? 2 आहेत. इंग्रजी स्वर किती आहे? 2 आहेत. बरोबर. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज ही जी काही इयत्ता 4थीची स्कॉलरशिप परीक्षा आहे किंवा 7वीची स्कॉलरशिप परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे व्याकरणाचे घटक अतिशय साध्या सोप्या सरळ पद्धतीने शिकवले जातात.
आणि म्हणून ज्याला संधी मिळते तो भाग्यवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता ठरत असतो. मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण फक्त वर्ण विचाराचा एक भाग आपण अभ्यासला, स्वरांचा विचार केला. अशाच पद्धतीचे घटक आणि उपघटक संपूर्णपणे तुम्हाला शिकवले जातील. म्हणून स्पेक्ट्रम अकॅडमीचे क्रमांक तुमच्या समोर आहेत. दिलेल्या स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल तर तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास सदैव ऑफिसमधले जे काही ठराविक स्टाफ वगैरे आहे ते तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करत असतात. आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेला बसा. स्वतः आर्थिक इन्कमाबरोबरच आर्थिक लाभाबरोबर स्वतःची ओळख निर्माण करा आणि भविष्यामध्ये स्वतःचं करिअर निवडण्यासाठी निश्चितपणे तुम्हाला त्याचा उपयोग होईल. येणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळो, परमेश्वर तुम्हाला सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना वगैरे करून आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. हॅपी थॉट. थँक्यू.